मंडळी, मी हरीश अंडे, सांस्कृतिक शिलेदार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, मी आलो आहे मुंबईमधील सर्वात मोठा दिवाळीमध्ये असलेलं आकर्षण म्हणजे माहीमची कंदील गल्ली. कंदील गल्ली खरं तर शिवसेना भवन जे आहे ना, तिकडनं तुम्ही सरळ आलात ना, एक टर्न घेऊन सरळ आलात तर डायरेक्टली तुम्हाला ही कंदील गल्ली सुरू होते. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल हे शोभा रेस्टॉरंट आहे. या शोभा रेस्टॉरंटच्या इथून पण ही कंदील गल्ली पूर्णपणे पुढे पुढे आहे. आणि पूर्ण पण कंदील गल्लीमध्ये जे जे काय नवीन नवीन कंदील आलेले आहेत आणि ते किती रुपयापर्यंत तुम्हाला इथे भेटतील, काय नवीन डिझाईन्स आहेत, गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ केला होता. तर सर्व काय एकंदरीत पुन्हा आपण विचारपूस करून इकडे लोकांना विचारून तुम्हाला एक मदत होणार आहे इकडे जर तुम्हाला कंदील घ्यायला यायचं असेल तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणून. म्हणजे पहिलं दुकान आपण आलो आहोत नितेश भाऊंच्या इथे. गेल्या वर्षी पण आपण इथे आलो होतो या दुकानामध्ये आणि यांच्याकडे ना बरेच असे जे कंदील आहेत ना ते घरी बनवलेले असतात. आणि इकडे आपल्याकडे रेंज कशापासून स्टार्टिंग आणि कोणते कोणते यावर्षी कंदील आहेत? 350 पासून आपल्याकडे 900 पर्यंतचे कंदील आहेत. तर आपले आकाश कंदील बघू शकता 550 रुपये आणि हा बघितला तर आपण 950. हा कितीला आहे तो? 950. 950. आणि सर्वात बारीक कंदील जे लहान घरांसाठी आहेत ते हे वाले कंदील आपल्याला काय काय रेंज मध्ये अवेलेबल आहेत? 25, 35, 45 पासून स्टार्ट आहे. आणि हे वाले कंदील किती प्राइसिंग मध्ये आहेत? 350 ते 450 मध्ये आहेत. 350-400 मध्ये आहेत. अच्छा. आणि हे आपल्याकडे फोल्डेबल कंदील पण आहेत ना? हे लाकडी कंदील आहे. 600 रुपयापासून आहे. तर अशा प्रकारे मंडळी नितेश भाऊंकडे एवढ्या अशा प्रकारे कंदील आहेत अवेलेबल. तुम्ही इकडे या. यांचं जे दुकान आहे ना ते अगदी शोभा रेस्टॉरंटच्या समोरच आहे, ऑपोजिट साईडला. येऊन क्रॉस करून तुम्ही इकडे विकत घेऊ शकता. आपण अजूनही पुढे काही दुकानं बघणार आहोत. तर चला तर पुढच्या दुकानात पाहूया अजून काय काय आपल्याला वेगवेगळं बघायला मिळतंय या कंदील गल्लीमध्ये. माझं नाव चित्रा सुबोध नागवेकर. आम्ही आता इथे आकाश कंदीलचा बिझनेस धंदा लावलाय. ते आम्ही जैन शिक्षणच्या खाली. हे जैन 16 आहे का? हा, जैन शिक्षणच्या खाली. आणि इथे जर यायचं असेल तर शोभा हॉटेल कडनं सरळ येऊ शकतो. आम्ही त्या आकाश कंदील आणि आता खणाचे पण कंदील केले होते. ते गेले आमचे कंदील आणि थोडेफार आता कंदील बाकी आहे आमचे ते. आणि खणाचा आकाश कंदील पण केला होता. मी स्वतः केला होता खणाचा आकाश कंदील. तो आकाश शेवटचा कंदील, तिसरा कंदील गेला माझा. आणि आता येऊन विचारता मग की आणखी कंदील आहे का म्हणून. मी आता काय करू शकत नाही. आता तुमच्याकडे जे अवेलेबल आता कंदील आहेत ना त्याबद्दलचे म्हणजे मला रेट जे काय आहेत ना ते दाखवा. रेट आम्ही 850 सांगायचे. कॉटनचे ते 850 सांगतो. आता हा मला हे सर्व कंदील हा 950. हा 950 आहे. तो 1100. तो 1100 हे तिन्ही 1100. हा 950 आणि हे 850 आणि हा 550. अच्छा. हा 550. हा खणाचा कंदील आहे. खणाचा कंदील तो एकमेव राहिलेला आहे. नाही, आहे ते आणखी. अच्छा. लावायला जागा नाही. आणि या नॉर्मल आपला जसा कंदील असतो तसा खणाचा तुम्ही तयार केला होता असं म्हटलं तुम्ही? हा, तो स्वतः मी केला होता. तो किती पर्यंत होता? 1100 सांगून मी 1000ला दिला. 1100 अजून. मग पुढे येणाऱ्या आता दिवसामध्ये लोकांना भेटेल का? आता नाही भेटता, पुढच्या वर्षी भेटेल. पुढच्या वर्षी भेटा. आता मी करू शकणार नाही. हा, तो डिफिकल्ट आहे. त्याला मेहनत भरपूर आहे त्या खणाच्या कंदीलला. म्हणून आता मी करू. आता मला येऊन विचारता की तो कंदील आहे का म्हणून. जाताना पहिले येऊन विचारून गेले की हा कंदील कितीचा म्हणून. आणि तो गेल्यानंतर मला विचारतात की तो कंदील आहे का म्हणून. आता जास्त काय टिकतो कपडा आहे म्हणून. हो, खणाचा कंदील की खणाचा कंदील कोणाचकडे नाहीये. खणाचा आकाश कंदील कोणाचकडे नाहीये. तो मी स्वतः गेल्या वर्षी मी एकच केला होता आणि ह्या वर्षी मी 3 केले होते. ते तिन्ही माझ्या कंदील गेले. मला असं वाटतं की करू म्हणजे आणखी करू दे म्हणून. आणि तुमच्याकडे फॅन्सी कंदील पेक्षा जे आपले जे पारंपरिक कंदील आहेत आपल्या संस्कृती हिशोबाने जे कंदील आहेत ते सर्व मला आवडत नाही. मला स्वतः हाताने केलेले कंदील आम्हाला आवडतात. हे कॉटनचे कंदील ते माझा मुलगा करतो. मी केले स्वतः केले. आणि खणाचा आकाश कंदील पण मीच केला होता. आता तिसरा कंदील गेला तर मला एकदम अफसोस होता की तो इथे कंदील नाहीये म्हणून. मला आणखी 2 दिवस ठेवायचा होता. तर दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.
जो दिसतो ना पॅच, हा शोभा रेस्टॉरंट पासून मी इकडे चालत आलोय आणि इथे अजून पण आहे ना कंदीलची गल्ली जी संपलेली नाही आहे. रात्रीचे 1 वाजेपर्यंत ही कंदील गल्ली चालूच असते. म्हणजे जितकं मी लांब जाऊ ना तिथपर्यंत आहे ना कंदील काय मला वेगवेगळे व्हरायटीचे कंदील, हाताने बनवलेले कंदील, काही रेडीमेड कंदील आहेत ते अजून पण मला ना बघायला मिळत आहेत. आणि इथे मंडळी असं आहे की तुम्ही याल तर तुम्हाला 300 रुपयापासून ते 2000, 10,000, 5,000 रुपयापर्यंतचे पण मोठे मोठे कंदील तुम्हाला इथे घ्यायला इच्छित म्हणजे घेऊ शकता. आणि खूप सुंदर सुंदर इथे कंदील आहेत. सर्वांचे रेट्स वगैरे जे आहेत ना ते आपण इथे दाखवणार आहे. 2 दुकानं आपल्याला झालेली आहेत, तर अजून काही सिलेक्टिव्ह दुकानं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासोबतच दिवे, जे सुंदर सुंदर जे दिवे असतात ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे कंदीलच नव्हे तर दिवेसुद्धा विकायला आहेत. तर पाहूया अजून काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि ही गल्ली लक्षात ठेवा रात्रीचे 1 वाजेपर्यंत चालूच राहते नॉनस्टॉप. म्हणजे जी सकाळी सुरू होते ती रात्री 1पर्यंत 10च्या दरम्यान काहीतरी सुरू होते आणि 1 वाजता रात्रीचं संपते. तर तेव्हा सर्व दुकान बंद करायचा वेळ असतो. तर आरामात तुम्ही जेवून वगैरे कंदील घेण्यासाठी येऊ शकता. चला, काही दुकानावरती आहे ना चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, पण आहे ना त्यांना पूर्णपणे एकदम सांगणे आणि तुम्ही बरं मला सांगा, थोडंसं रेट सांगा, हे खूपच कठीण जाते त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये. आता मी शोभा रेस्टॉरंट पासून टर्न घेतला आणि थोडा पुढच्या साईडला आलेलो आहे आणि बघूया इथे आपल्याला काय काय बघायला मिळत आहे. आणि चला तर मग अजून बरेच कंदील बघायचे बाकी आहेत. सांगा तुमचं. माझं नाव श्रद्धा गोपाळ वडावडेकर आणि आमच्याकडे हे पारंपरिक कंदील असतात, जसे की हे तुम्ही बघू शकता. तुम्ही हे नॉर्मल पण असे कंदील म्हणून वापरू शकता आणि एरवी तुम्ही जेव्हा दिवाळी संपली तर त्याच्यानंतर तुम्ही लॅम्प म्हणून पण यूज करू शकता. असे पारंपरिक पद्धतीचे आमचे वेगवेगळे कलर आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि याला दिवाळी झाल्या सुद्धा हा यूज करू शकता. ऍज अ लॅम्प म्हणून पण माणसं शोभेच्या वस्तू म्हणून कॉर्नर सेटला लावतात, तिथे तुम्ही यूज करू शकता. डिम लाईट छान वाटतं. पण त्याला बल्ब मध्ये ते वरतून कव्हर केलेलं आहे, तर ते बल्ब वगैरे कसं लावू शकतं त्यामध्ये? ते इथे ना आम्हाला वायर सोडलेली असते, इथे जागा ठेवलेली आहे वायरसाठी. त्या तिथून आतमध्ये तुम्ही बल्ब घालून वायर करू शकता. आणि नॉर्मली तुमच्याकडे काय रेंज मध्ये अवेलेबल आहेत, म्हणजे कसे मोठे साईज मध्ये? हे आमची छोटी साईज आहे, ही 200 पासून आहे. हे 200, हे 300, 350 असे रेट आमचे आहेत. अच्छा, तर एक खूप म्हणजे व्यवस्थित आहे, रेट पण काय जास्त नाही. रिजनेबल रेट मध्ये आपल्या सर्वसामान्य मुलांना माणसांना परवडले पाहिजे त्या रेट मध्येच आम्ही ठेवतो. आणि अजून काय काय आहे तुमच्याकडे? अजून आमच्याकडे हे आकाश कंदील आहे, हे आम्ही होममेड केलेले आहेत, आम्ही स्वतः बनवतो. हे आहे, हे आहे, हे आहे. वेगवेगळे कलर्स तुम्हाला अवेलेबल आहेत. हे नवीन आमचं आलंय, हवे गोल्डन मध्ये. हे आमचे स्वतःचे, हे अशी तुम्हाला कुठेच नाही. त्याचा काय रेट आहे? त्याचे रेट 2200 रुपये. 2200 लिमिटेड एडिशन आहे, त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 आणि 4 हे 4 कलर अवेलेबल आहे. आणि तुमच्याकडे दिवे सुद्धा आहेत? तर मोस्टली दीपावली म्हटलं दिव्याची गंधी त्यामुळे दिव्याशिवाय शोभा नाहीये. तर त्यामुळे हे दिवे आम्ही कंपल्सरी ठेवतो, थोडे का होईना पण ठेवतो. तर किती काय रेट वगैरे असं आहे? त्याचे वेगवेगळे रेट असतात. ऍज पर 4 असतील तर 4 प्रमाणे रेट वेगळे, 6 वेगळे. तर काय 4 वगैरे 4चे कसे आहेत? आता हे 4ची किंमत आहे 110 रुपये. रिझनेबल रेट आहे, जास्त नाही. कोणाला मेन असलेले आवडतात. मटका कंदील आवडतात, जसे काही बघा हे मटका आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मटके आहे. आणि जास्त काळ टिकू शकतो? जास्त काळ टिकू शकतो. युज झाल्यानंतर पण तुम्ही याच वेगळं काहीतरी डिझाईन म्हणून सुद्धा तुम्ही शोपीसला पण लावून ठेवू शकता. असं त्यामुळे तुम्ही पाहिजे तसे यूज करू शकता. तर ताई, तुमच्या दुकानापर्यंत तुम्हाला लोकांना यायचं असेल तर कसं येऊ शकतं? इथे माहीम गल्ली, कंदील गल्ली म्हणून फेमस आहे. एबीचं हॉटेल आहे, अच्छा, एबीचं हॉटेल आहे, त्याच्या बाजूलाच आमचं शॉप, तुम्ही येऊ शकता. धन्यवाद. शुभ दीपावली. शुभ दीपावली.
हा कंदील गल्लीचा हा जो व्लॉग आहे ना, म्हणजे हा मी इथेच एंड करतो. त्या सर्वात प्रथम तुम्हाला इथे येण्याचं जे 2 स्टेशन आहेत, दादर आणि माटुंगा. माटुंगापासून अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती हे आहे. तुम्ही चालत आला तर 10-15 मिनिटांमध्ये पोहोचू शकता आणि टॅक्सी करून आला तरी स्वतःच्या वाहनाने आला तर अगदी उत्तम आहे. टॅक्सी करून आला तर 30-40 रुपयामध्ये येऊ शकता. बसचं मला माहिती नाहीये. आणि 87 83 नंबरची बस आहे ती कुठून येते ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मग सिटी लाईट सिनेमा आणि शोभा रेस्टॉरंट हे अगदी मेन मोठे लोकेशन आहेत, लँडमार्क म्हणू शकता तुम्ही इथे येण्यासाठी. दुसरं आहे की आपलं जे सेना भवन आहे, शिवसेनाचं सेना भवन, तिथून सरळ यायचं सिग्नल पासून डायरेक्टली तुम्ही सिटी लाईट सिनेमा पासून ही कंदील गल्ली सुरू होते. आणि मस्तपैकी कंदीला मला गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही येऊन इथे कन्फ्यूज व्हाल आणि शुअर आहे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. एवढे व्हरायटीचे कंदील आहेत ना की मला बघून माझे डोळे असे एकदम भारी वाटतात की हा दिवाळी आली यासारखं वाटतंय. आणि वेगवेगळ्या पंत्या आणि काय 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 ज्या गोष्टी आहेत ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भरपूर गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील. खरेदी खूप छान होऊ शकते तुम्हाला. अगदी तुमचा खिस्सा व्यवस्थित म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी गोष्ट इथे तुम्हाला भेटेल. नक्कीच या. आणि कंदील म्हणजे एक कंदील असे काही काही खणाचे कंदील, कपडाचे कंदील आहेत जे तुम्ही 2 ते 3 वर्ष सहज वापरू शकता. असे काही कंदील आहेत जे 450-500 रुपयापर्यंतचे कंदील तुम्हाला इथे भेटून जातील. तर या, मस्त खरेदी करा. आणि सर्व काही मी दाखवू शकलो नाही म्हणून थोडक्यातच मी आटपलेलं आहे. तर जास्त न बोलता, वेळ तुमचा वाया न घालवता इथेच हा ब्लॉग मी एंड करतो. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.